गेल्या काही तासांपासून पडणारा मुसळधार पाऊस यामुळे विविध ठिकाणची परिस्थिती आहे ही धोकादायक बनलेली आहे। परशुराम घाटाला देखील मोठा फटका या पावसाचा बसलाय। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय परशुराम घाटामध्ये ही दृश्य आहेत। मुंबई गोवा महामार्गावरती हा परशुराम घाट आहे आणि यामधून हा मुंबई गोवा महामार्ग जात असतो। आपण या दृश्यामधून पाहू शकताय की कशा पद्धतीने पावसामुळे हा रस्ता जो आहे हा असा उखडून त्या कॉन्क्रीटच्या आतमधली जी खडी आहे ही अशी रस्त्यावरती आलेली आहे आणि या ठिकाणी कधी गाड्या कोसळू शकतात, स्लिप होऊ शकतात अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय यामुळे पावसातून पाण्याबरोबर येणारे दगडगोटे आहेत हे देखील असे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती पसरलेले आहेत। यामुळे इथला प्रवास हा धोकादायक झाला आहे। आपण पुढे पाहू शकतोय अशा पद्धतीनं ही ज्या रस्ता बनवला गेला यामध्ये माती आहे ही कॉन्क्रीटच्या खालची आहे भाग हा देखील अशा पद्धतीनं आलेला आहे आणि इथं खड्डे पडलेले आहेत, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। हायवेचा हा उताराचा भाग आहे। आपण दुसऱ्या बाजूला पाहू शकतोय की या बाजूला परशुराम घाट आहे। हा परशुराम घाटाच्या पायथ्याशी हा रस्ता बनलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव इथं संरक्षक भिंत काही भागात उभारली गेली आहे। मात्र सध्या जी वाहतूक चालू आहे हे कशा पद्धतीने धोकादायक हे आपण पाहू शकताय। एका बाजूला डोंगर आहे, डोंगरावरती दरड कोसळण्याचा धोका आहे आणि त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये असं पाणी जे आहे हे पडतं आहे। यामुळं कधी या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे हा निर्माण होऊ शकतो। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कारण याही एकाच लेनवरनं वाहतूक ह्या ठिकाणी चालू आहे। काही दिवसापूर्वी याच मार्गावरची एक लाईन ही बंद करण्यात आली होती। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की अशी लाईन जी आहे ही बंद करण्यात आली होती। कारण यापुढं आपण दृश्यामधून पाहू शकतोय की इथं मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटाला लागून असणारी जी दुसरी लेन आहे या दुसऱ्या लेनमधला भराव जो आहे हा कोसळला होता, अजूनही तो कोसळत आहे आपण दृश्यामधून पाहू शकतोय। आणि सुरक्षेच्या कारणास्तव या बाजूचा धोका टाळण्यासाठी इकडची वाहतूक आहे ही अशी बंद करण्यात आली आणि परशुराम घाटाच्या दोन्ही लेनवरून दुसरी वाहतूक आहे ही एक लेन बंद करून चालू ठेवण्यात आली। मात्र तिथं संरक्षक भिंत नसल्यामुळं हा धोका आहे। अशा पद्धतीने वाहन चालक इथे येतात आणि या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गाड्या इथं स्लिप होण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे। घाटाचं काम जे आहे घाटामधल्या रस्ता रुंदीकरणाचं काम आहे हे काही वर्षांपासून अशा स्वरूपाचं असल्यामुळं इथं प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगीसह पुष्टकात साळगावकर, धीरन मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।